मटणासारखी टेस्ट असणारी आज बनवला आहे व्हेज किमा। ते बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक सोयाबीन बॉईल करून घ्यायचे आहे 10 मिनिटं। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये क्रश करून घ्यायचे आहे, थोडंसं जाडसर ग्राइंड करून घ्यायचं आहे। इथे मी एका पॅनमध्ये ऑइल गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे, थोडंसं कढीपत्ता घातलेला आहे, थोडंसं हिंग घालायचं आहे। इथे लाल मिरची, सुकी लाल मिरची घातलेली आहे मी इथे मी कांदे 2 कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत, ते घेतलेले आहेत। थोडंसं आलं लसूण पेस्ट घालायची आहे आपल्याला। सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। थोडीशी हळद घालायची आहे, थोडंसं धना जिरा पावडर घातलेली आहे मी। इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला। इथे मी 2 मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, ते घेतलेले आहेत। थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडंसं स्मॅशिंग होण्यासाठी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला। ते 2 चमचे पाणी घातलेलं आहे, थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे हे सोयाबीन क्रश केलेले आहे, ते घेतलेले आहेत। इथे मी हे मटार उकडून घेतलेले आहेत, हाफ कप एक मटार उकडून घ्यायचे आहेत आपल्याला, ते मिक्स करायचे आहेत आपल्याला यामध्ये। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला। अर्धा ते 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे यामध्ये। झाकण ठेवून हे 5 ते 10 मिनिटं शिजत ठेवायचं आहे। पाणी जे घातलेलं ते गरम घालायचं आहे, थोडंसं पाणी आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे, मग घालायचं आहे ते। इथे हे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। थोडंसं लिंबू पिळायचं आहे वरतून। इथे मी एव्हरेस्ट चिकन मसाला घेतलेला आहे, तो वापरलेला आहे मी इकडे। तसं टेस्ट एनहान्स होण्यासाठी हे मी चिकन मसाला घातलेला होता त्याच्यामध्ये। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे साय घालायची आहे। मी घरीच तयार केलेली ही साय आहे, मला ती घातलेली आहे मी इथे। थोडंसं मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आपला व्हेज किमा तयार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। आपला व्हेज किमा रेडी आहे।